हॅलो स्टुडंट्स, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये डी एन ब्लॉक एलिमेंट्सचे इंट्रोडक्शन पार्ट बघितला होता की डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणायचं कुणाला, ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणायचं कुणाला. पण क्वेश्चनमध्ये असं सांगितलं होतं याच्या 4 सिरीज आहेत आणि याच्यामध्येच आपण आणखीन ट्रान्झिशन एलिमेंट्सचे डिटेल्स बघणार आहोत. आता बघा इकडं, ह्या चौथ्या पिरियडमध्ये हा मी पिरियड नंबर इंडिकेट केलेला आहे. ह्या चौथ्या पिरियडमध्ये पहिली सिरीज प्लेस झालेली आहे. कुठली? फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. मी ट्रान्झिशन का म्हणायचे सांगितलं तर रिमाइंड करा. का म्हणायचे ट्रान्झिशन एलिमेंट्स? एक तर त्यांच्यामध्ये इनकम्प्लिटली फिल्ड डी सबशेल असते. कोणती? n-1 डी सबशेल. इनकम्प्लिटली म्हणजे किती? कॉन्फिगरेशन 1 to 9. काय सांगितलं मी? परत बघा. दे हॅव्हिंग इनकम्प्लिटली फिल्ड डी सबशेल. कॉन्फिगरेशन काय सांगतो आपण? n-1 d 1 to 9. 4s इथली शेवटची जी असते ते ns मध्ये मॅक्झिमम किती असतात? 2. कुठली इनकम्प्लीट आहे? डी. दुसरं काय सांगितलं होतं? ज्यांच्यामध्ये इनकम्प्लिटली फिल्ड डी सबशेल आहे दॅट कॅपेबल टू ट्रान्झिशन इन प्रॉपर्टीज फ्रॉम एस ब्लॉक टू पी ब्लॉक. म्हणजेच काय? ट्रान्झिशन होण्यासाठी पूर्ण न भरलेली डी सबशेल पाहिजे. कोणती? n-1 डी. आणि दुसरं, ते प्रॉपर्टी चेंज करतात, ट्रान्सफर करतात, ट्रान्झिशन करतात फ्रॉम एस ब्लॉक टू पी ब्लॉक. आता बघा याच्यामध्ये पण सेकंड ट्रान्झिशन सिरीज आहे त्याला आपण 4D सिरीज म्हणतो. कुठल्या पिरियडमध्ये आहे? 5व्या. त्याला 3D का म्हणलं? की n-1 डी का असते? 3D म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन 3D मध्ये ऍड होतो. इथं 4D मध्ये 5D आणि 6D. देयर आर 4 सिरीज. फर्स्ट ट्रान्झिशन, सेकंड ट्रान्झिशन, थर्ड ट्रान्झिशन अँड फोर्थ ट्रान्झिशन. मे बी 3D, 4D, 5D अँड 6D. आता परत बघा, ही फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज जी आहे किंवा 3D सिरीज स्टार्ट होते स्कॅन्डियम. ग्रुप नंबर आहे 3. त्यानंतर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अँड लास्ट विल बी 12. म्हणजे जवळपास किती एलिमेंट झाले? 3 ते 12, 10 एलिमेंट झाले. म्हणजेच पहिल्या सिरीजमध्ये 10 एलिमेंट आहेत. सिमिलरली 4D, 5D आणि 6D मध्ये पण प्रत्येक किती एलिमेंट आहेत? 10. परत बघा इथे किती एलिमेंट झाले? 10 एलिमेंट. इथं पण किती आहेत? 10 एलिमेंट. इथं पण किती आहेत? 10 एलिमेंट. इथं पण किती आहेत? 10 एलिमेंट. देयर आर टोटल 40 एलिमेंट्स इन ट्रान्झिशन सिरीज ऑर डी ब्लॉक एलिमेंट्स. टोटल डी मध्ये एलिमेंट्स किती झाले? 40 झाले. ओके. Each series contain 10 elements respectively. 10 elements respectively. आता पहिली जी सिरीज आहे ती सुरुवात आहे SC फॉर स्कॅन्डियम. काय म्हणून आपण त्याला? स्कॅन्डियम. ॲटॉमिक नंबर 21 आहे. दुसरा आहे टायटॅनियम किंवा आपण त्याला टिटॅनियम पण म्हणतो. फॅनॅडियम, क्रोमियम, मॅंगेनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर अँड लास्ट आहे तो झिंक आहे. लास्टचा कोणता आहे? झिंक आहे. हे सगळी नावं आपल्याला फॅमिलियर होती. जसं आपल्या फॅमिलीमध्ये आपण सगळ्यांची नावं तोंडपाठ असतात, तसं सेम तुम्हाला या ठिकाणी यांना आपल्याला फॅमिलियर करायचंय. बरोबर आहे. आणि ह्या फॅमिलियर करून आपल्याला त्यांची प्रत्येकाची नावं लक्षात ठेवायची. आणि शेवटी मी तुम्हाला यांचा एक स्लोगन पण देईन, ते सहजासहजी तुम्हाला लक्षामध्ये राहणार आहे. आता इथे स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगेनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर अँड झिंक आहेत. 10 एलिमेंट्स आहेत. तसेच सेम 4D मध्ये 10 आहेत, 5D मध्ये 10 आहेत आणि 6D मध्ये पण किती आहेत? 10. ते पण आपल्याला बघायचे. पण डिटेल स्टडी तुम्हाला कुठला करायचंय? 3Dचा करायचंय. कुठला करायचंय? 3Dचा. आता काय बघायचंय? जर मी स्कॅन्डियमचं कॉन्फिगरेशन इथे रिप्रेझेंट केलं. स्कॅन्डियम ॲटॉमिक नंबर किती आहे? 21. सांगा सुरुवात कुठून होते? 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. नंतर इलेक्ट्रॉन कुठे जातो? 4s2, 3d1, 2, 4, 6, 10, 12, 18, 20, 21. फक्त मी जर सिक्वेन्सली असं लिहिलं 3d1, 4s2, these are outer configuration. सगळ्यात शेवटचे 4 नंबरचे आपण त्याला अल्टिमेट म्हणलं होतं. त्याच्या आतमधल्या 3D मध्ये इलेक्ट्रॉन एंटर होतोय
त्याला आपण काय म्हणलं होतं, पेनाल्टिमेट. काय म्हणलं होतं, पेनाल्टिमेट. आता बघा इथं एस ही पूर्ण भरल्यानंतर इलेक्ट्रॉन कुठं जातोय, 3D मध्ये. सगळ्यात महत्वाचं, ह्या डी ची कॅपॅसिटी किती असते, 10. ऍटॉमिक नंबर 21 आहे, इलेक्ट्रॉन शेवटचा कुठं गेला, 3D मध्ये. जर ऍटॉमिक नंबर 22 झाला, मी तर लिहिलं परत टिटॅनियम ऍटॉमिक नंबर 22, कॉन्फिगरेशन परत लिहिलं 1s2 2s2 2p6 3s2 3p6, इथं काय असणार आहे 3d2 4s2. फरक फक्त इथं पडला, हे पण सेम आहे, हे पण सेम आहे. इथे लक्षामध्ये हे पण सारखं आहे, हे पण सारखं आहे. शेवटचं इलेक्ट्रॉन कुठं आला, 3d1 3d2 आला. मी 23 घेतलं, फरक कुठं पडणार आहे, कुठं 3d3 होणार, इथं 3d4 5 6 7 8 9 and 10. थोडंच लक्ष द्या. हे कॉन्फिगरेशन बघा, 1s2 पासून ते हे कॉन्फिगरेशन 2 4 6 10 झाले, 12 आणि 6 18. 18 ऍटॉमिक नंबर असणारा एलिमेंट कोणता, वेल नोन कॉल्ड ॲज आर्गॉन. आता हा जो आर्गॉन आहे तो काय आहे, आर्गॉन 18. आर्गॉन हा नोबेल एलिमेंट आहे, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, इनर्ट एलिमेंट. काय म्हणू शकतो, इनर्ट एलिमेंट. हेच कॉन्फिगरेशन मला शॉर्ट मध्ये असं लिहिता येईल. इथे घेतलं मी ब्रॅकेटमध्ये आर्गॉन आणि इथं लिहिलं 3d1 4s2. याचा अर्थ काय, हे आर्गॉन मी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलं, याचा अर्थ हे कॉन्फिगरेशन मी शॉर्ट मध्ये रिप्रेझेंट केलं. हे कन्सिडरेबल आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पूर्ण कॉन्फिगरेशन लिहिणं गरजेचं नाही, टाइम कन्झ्युमिंग आहे. इथं आपण आर्गॉन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलं, याचा अर्थ हे कॉन्फिगरेशन लिहिल्यासारखं आहे. आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर किती, 18, इथले 19 आणि इथले 2 21. तो काय झालं, स्कॅन्डियम. दिस इज कंडेन्स्ड कॉन्फिगरेशन ऑफ स्कॅन्डियम. सिमिलरली टिटॅनियमचं काय येणार आहे, आर्गॉन 3d2 4s2. त्याच्या पुढे मी जर व्हॅनेडियम घेतला तर तो येतो आर्गॉन 3d3 4s2. इथं कॉन्सन्ट्रेट करा. डी ही सक्सेसिव्हली फिल होते, डी ही सक्सेसिव्हली फिल होते. एखादा ऍटॉमिक नंबर कितीनं वाढतोय, एकानं वाढतोय. कितीनं वाढतोय, एकानं वाढतोय. आपण सांगू काय शकतो, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल अँड कॉपर. आता कॉपर जर आपण इथे बघितलं, ॲटॉमिक नंबर किती आहे, 29 आहे. इथं बघा 3d1 3d2 3d3 3d4 3d5 3d6 3d7 3d8. इथं काय येणार, 3d9. कॉपरचं कॉन्फिगरेशन आलं आर्गॉन 3d9 4s2. हे एक्सपेक्टेड आहे, आपल्याला अपेक्षित आहे. पण होतं काय की अनएक्सपेक्टेडली एस मधला एक इलेक्ट्रॉन 3D मध्ये जातो आणि कॉपरचं ऍक्च्युअल कॉन्फिगरेशन येतं 3d10 4s1. कॉपरनं हा जो कंटिन्युटी रूल आहे, सक्सेसिव्हली रूल आहे, तो ब्रेक केला. इथे काय आलं 3d10 4s1. असं का होतं, तर या ठिकाणी 3d10 पूर्ण भरलेली सबशेल 3d9 पेक्षा मोर स्टेबल आहे. याला आपण एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल किंवा ऍडिशनल स्टॅबिलिटी रूल म्हणतो. आता गंमत अशी, मी सांगितलं होतं 3d10 असेल तर तो ट्रान्झिशन नाहीये, 3d9 असेल तर ट्रान्झिशन आहे. म्हणजे हा कॉपर त्याच्या एलिमेंटरी स्टेटला 3d10 4s1 कॉन्फिगरेशन कंटेन्स करतो. आणखी डिटेल्स आपल्याला पुढे बघायचं आहे. पण हा कॉपर ट्रान्झिशन एलिमेंट्स 3d10 असेल तर होऊ शकत नाही. मग काय करावं लागतं, ह्या कॉपरची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. मिनिंग ऑफ कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, कॉपरनं जर 2 इलेक्ट्रॉन लूज केले, कशासाठी, दुसऱ्या एलिमेंट बरोबर ती बॉन्ड फॉर्म करण्यासाठी किंवा त्या एलिमेंट्स बरोबर ती कंपाऊंड फॉर्म करण्यासाठी. आणि 2 इलेक्ट्रॉन लूज केले, एक इलेक्ट्रॉन इथला आणि एक इलेक्ट्रॉन इथला, हा फॉर्म करेल आर्गॉन 3d9 4s0. आता हा आयोनिक स्टेटला त्याचं कॉन्फिगरेशन किती आहे, 3d9 आहे. मग एखादा एलिमेंट जसं इथं एलिमेंटरी स्टेटला किंवा त्याच्या कॉमन ऑक्सिडेशन स्टेटला इनकम्प्लिटली फील्ड डी सबशेल दाखवत असेल तर त्याला ट्रान्झिशन म्हणा. त्याला काय म्हणा, ट्रान्झिशन. फॉर एक्झाम्पल स्कॅन्डियम टिटॅनियम 3d1 3d2 3d3, कॉपर
3D10 4s1 एलिमेंटरी स्टेटला नॉन ट्रान्झिशन आहे, पण त्याच्या कॉमन ऑक्सिडेशन स्टेटला तो काय आहे, ट्रान्झिशन आहे. बिकॉज इन कॉमन ऑक्सिडेशन स्टेट त्याने कॉन्फिगरेशन 3D नाही. आता झिंक बघूया आपण. ॲटॉमिक नंबर 30 आहे. झिंकचं कॉन्फिगरेशन काय येतं बघा. इथं कॉपर घेतला आपण, हा घेतला मी इथं Zn, ॲटॉमिक नंबर 30, आर्गॉनचे 18, 4s2 3D10, 18, 19, 20 आणि 30 हे झिंकचं कॉन्फिगरेशन आहे. झिंकच्या सध्या डी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 10. कम्प्लिटली फिल्ड डी सबशेल आहे. त्याला आपल्याला ट्रान्झिशन म्हणता येईल का, म्हणता येणार नाहीये. कधी आपण ट्रान्झिशन म्हणायचं का त्याला, नाही. समजा आपण सांगितलं की झिंकची पण कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे +2, म्हणजे झिंकनं +2 ही कॉन्फिगरेशन स्टेट अचीव केली. तिथे 2 इलेक्ट्रॉन लूज होतील. कॉन्फिगरेशन आलं आर्गॉन 3D10 4s0. आता परत बघा, त्याच्या कॉमन ऑक्सिडेशन स्टेटला म्हणजे आयोनिक स्टेटला तो पण काय 3D10 आहे. त्याच्या एलिमेंटरी स्टेटला पण 10 इलेक्ट्रॉन आहेत डी मध्ये, आणि कॉमन ऑक्सिडेशन स्टेटला पण किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 10. याचाच अर्थ झिंक हा एलिमेंटरी स्टेटला आणि कॉमन ऑक्सिडेशन स्टेटला कम्प्लिटली फिल्ड डी सबशेल कंटेन करतो. सो कॉल्ड ॲज नॉन ट्रान्झिशन एलिमेंट. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, ह्या 1 पासून ते 9 पर्यंत इथपर्यंत हे जे 9 एलिमेंट्स आहेत ते सगळे काय आहेत, ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. फक्त जे शेवटचे आहेत ते काय आहेत, नॉन ट्रान्झिशन आहेत. ते काय आहेत, नॉन ट्रान्झिशन आहेत. बघूया आपण आणखीन आता. पहिली सिरीज आपण सांगितली स्टार्ट फ्रॉम स्कॅन्डियम. नेक्स्ट सिरीज स्टार्ट फ्रॉम एट्रियम, ॲटॉमिक नंबर 39. त्यानंतर झडार असतो आणि लास्ट असतो इथे कुठला, तर कॅडमियम, ॲटॉमिक नंबर 48. आता झिंक असेल किंवा कॅडमियम असेल, हा नॉन ट्रान्झिशन आहे. त्याचा बिफोर असतो सिल्वर 47, तो पण ट्रान्झिशन आहे कॉपर सारखा. ही थर्ड ट्रान्झिशन सिरीज स्टार्ट होते फ्रॉम लॅन्थॅनम 57, देन HF हे 72. हे 57 पासून म्हणजे इथनं ॲटॉमिक नंबर 58 पासून ते 71 पर्यंत हे एलिमेंट्स या ब्लॉकला गेले. काय गेले ते आपण नंतर बघूया. इथं लास्ट एलिमेंट आहे मर्क्युरी, Hg80. इथं असतो गोल्ड 79. त्यापैकी लास्ट सिरीज स्टार्ट होते ॲक्टिनम 89. इथं राहतो RF2 103 पासून. या ठिकाणी राहणार आहे UB112. आता व्यवस्थित लक्ष द्या, मी काय सांगितलं, ह्या पहिल्यापासून ते पहिले 9 एलिमेंट हे ट्रान्झिशन आहेत का, तर त्याच्या एलिमेंटरी स्टेटला किंवा त्यांच्या कॉमन ऑक्सिडेशन स्टेटला दे शोज इनकम्प्लिटली फिल्ड डी सबशेल. शेवटचे जे 4 एलिमेंट्स आहेत परत रिमाइंबर करा, झिंक, कॅडमियम, मर्क्युरी अँड अनअनबियम. अनअनबियम आपण कॉमन नेम वापरतो, आयुपीएस नेम वापरतो. दी 4 elements are D block elements but non-transition elements because they have been completely filled D subshell in their elementary state or common oxidation state. तिचे महत्व सांगितलं मी. तुम्ही ट्रान्झिशन कोणाला म्हणलं, they having incompletely filled N-1 D subshell. कुठली, इनकम्प्लिटली फिल्ड. त्याला काय म्हणा तुम्ही, ट्रान्झिशन एलिमेंट. नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्स कोणाला म्हणणार, दे हॅव्हिंग कम्प्लिटली फिल्ड N-1 डी सबशेल. पण हे जे झिंक असेल, कॅडमियम असेल, मर्क्युरी असेल, अनअनबियम असेल, हे त्यांच्या मूळच्या अवस्थेमध्ये एलिमेंटरी स्टेटला किंवा कॉमन ऑक्सिडेशन स्टेटला ते completely filled D subshells दाखवतात. There are 4 series. First series start from scandium 21 to zinc 30. Second series start from yttrium 39 to cadmium 48. Third series start from lanthanum 57, HF 72 to Hg80. Fourth series start from actinium 89 to RF 103 to anubium
1 1 2. These are 4 series. इथे लक्षामध्ये in 3D series किंवा first transition series last electron enters in 3D subshell. In second transition series last electron enters in 4D subshell. In third transition series last electron enters in 5D subshell, and fourth transition series last electron enters in 6D subshell. In general configuration, n-1d 1 to 10 and ns2 जनरल झालं. कुठलं n-1d 1 to 10 ns2. जर ही n-1d 3d असेल तर 3d 1 to 10 इथं काय असणार आहे 4s2. जर n-1d 4d असेल 1 to 10 ही काय असणार आहे 5s2 असणार आहे. जर n-1d 5d असेल 1 to 10 ही काय असणार आहे 6s असणार आहे. जर ही 6d असेल 1 to 10 ही काय असणार आहे 7s. आता s मध्ये मे बी 1 or 2 इलेक्ट्रॉन येऊ शकतात अकॉर्डिंग टू ॲडिशनल स्टॅबिलिटी रूल. येथे लक्षामध्ये थोडंसं आपण इथं थांबूया. हे ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे काय, नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे काय, थोडंसं व्यवस्थित टेक्स्टबुक फॉलो करा, रीडिंग करा. आपण नेक्स्ट लेक्चरला यांचं कॉन्फिगरेशन स्टडी करूया. ओके, बाय.